किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, अखेर पीएम किसानचा हप्ता व नमोचा 8वा हप्ता जमा झालेला आहे। दोन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये 5 तासात देशातील 9,000 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे। केंद्र सरकारच्या 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 6,000 रुपये थेट जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आपला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की मी कोणत्या शेतकऱ्याला 3,000 रुपये मिळणार व ते कसे मिळणार त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागली आहे असे म्हणावे लागेल। राज्य आणि केंद्र सरकारचे एकूण 7,200 कोटीचा निधी आज बँकना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज नक्की पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबवण्यात आल्या आहे। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांना आज लाभ हा मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिला टप्पा राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड केली असून थेट आज पैसे मिळवित उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याने नियोजन असून ज्याचे पैसे देखील लवकरच मिळतील। आज आपण पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची आणि तालुक्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याकरिता आपल्याकडे लक्षपूर्वक पाहायचं आहे। नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरणार आहे। लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्ट आहे, परंतु जवळपास 30% शेतकरी या हप्त्यांसाठी आज अपात्र ठरवण्यात आले आहे। एका कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत असल्याची सरकारने चौकशी उघड आली आहे। या नियमानुसार एका रेशन कार्डवर एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे। अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी नक्की येऊ शकतात। ज्यांनी चुकीची माहिती देऊन पॉवर आयडी कार्ड काढले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही। सरकारने 2.25 लाख बटनावर लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर काढून शोधून काढले आहेत। मात्र जे पात्र शेतकरी आहेत त्यांना आता खात्यात येत्या 5 तासात 6,000 रुपये जमा होत आहे। तुमच्या जिल्ह्यात या टप्प्यात आहे का हे आता आपण पाहू। पहिल्या टप्प्यातील अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे। अकोला, कोट, भातुलिक आणि कारंजा या भागातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार आहे। या पात्र बांधवांच्या खात्यात आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात अधिकृत माहिती जमा झालेली आहे। येत्या 5 तासात तुम्हाला बँकचा मेसेज येणे सुरू होईल। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहरा आणि कळंब या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, हिंगोली मधील कन्नड, सिल्लोड, कमळपूर आणि सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे वर्ग झाले आहे। आज जर तुम्ही KYC पूर्ण केले असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात 6,000 रुपये नक्की येतील। कोल्हापूर आणि सोलापूरमधील कारवाई, कालघर, रत्नागिरी आणि पंढरपूर या भागातील शेतकऱ्यांना आज मोठी निधी मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांसाठी चाळीसगाव, पचोरा आणि साक्री या तालुक्यात आज वितरण सुरू झाले आहे। या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत 6,000 रुपये पूर्णपणे लाभ जमा केला जाईल। बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोपात आणि माजलगाव या तालुक्यातील यादी बँकना मिळाले आहे। तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिकोली, शेवगाव आणि तंदोळा या भागातील पात्र बांधवांना आज लाभ मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे। यवतमाळ आणि वर्धमान जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मागवा यांचा समावेश आहे। तसेच लातूरमधील औसा, निंगला आणि
रेणापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होईल. प्रशासनाने या 18 जिल्ह्यातील सर्वात आणि तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. ज्याचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काळजी करू नये, त्यांना दुसरा टप्पा लाभ मिळणार आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत मेसेजची वाट पहा. शेतकरी बांधवांनो, योजना अशा ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आता नक्की सबस्क्राईब करा. आजचा दिवस आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी नक्कीच सुखाचा आणि समाधानाचा ठरेल. धन्यवाद.